या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोते हो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक, कवी, लेखक नागेश हुलवळे यांनी कवयित्री लीला प्रभाकर गाजरे ठाणे यांच्याशी साधलेला हा काव्यमय संवाद. चला तर मग थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात जाऊ कवितांच्या गावा हा कार्यक्रम. नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमचा रेडिओ मित्र नागेश हुलवळे. आज जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये मी सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या भेटीसाठी ठाण्याहून आलेले आहेत साहित्यिका, कवयित्री श्रीमती लीला प्रभाकर गाजरे. स्वागत आहे मॅडम. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमामध्ये लीला मॅडम आपल्यासाठी काही कविता सादर करणार आहे. परंतु कविता ऐकण्याच्या पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की वयाच्या 60व्या वर्षी काकूंनी लेखन करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर त्यांचा जो काव्यसंग्रह जो आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे लेवांचा मेवा हलका फुलका शब्द सुमनांच्या माळा. हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांनी वयाच्या 60 वर्षांनंतर प्रकाशित केलेला आहे. तर ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी कशी मिळाली, हा मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छितो. सुरुवातीपासून खेड्यातून आली, त्याच्यामुळे मला काही तसा चान्स नव्हता आणि माझ्या मिस्टरांना पण काही तसं आवड नव्हती. बर. मग आणि मुलं गावावरून पाहुणे रावणे, आईकडून तशी शिदोरी बांधून मिळाली होती की सगळ्यांचं स्वागत चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे, घर संसार चांगला सांभाळला पाहिजे. त्याच्यातच मी आईने सांगितलेली शिकवण आपल्या याच्यात आणली. मग त्याच्यामुळे काही मला वेळच मिळत नव्हता. मुलं झाली, मुलं शाळेत जायला लागली. मग त्या शाळेचे अभ्यास घ्यायचा त्यांना शाळेचं मिस्टरांचं सगळं व्यवस्थित करून द्यायचं. याच्यामध्ये मला कधी वेळच मिळाला नाही आणि कधी ते असं डोक्यात कल्पना पण आली नाही. लिहायला गेली त्यावेळेस. मग नंतर मुलं मोठी झाली, त्यांची शाळेत जायला लागली, अभ्यास त्यांचा करायला लागली. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता सवड मिळते आहे आपल्याला, तर काहीतरी करावं. मग असं थोडं पहिल्यापासून मी थोडंसं असं वाटलं ते लिहित राहायची, पण असं संग्रही काही ठेवत नव्हती. मग नंतर वेळ मिळाला, मग आमचं मंडळ स्थापन झालं. मग त्या मंडळात मी जायला लागली. नंतर आधी वाटलं की आपली परिस्थिती बेताची आहे, बाकीच्याचकडे श्रीमंत आहे, आपल्याला असं वाटायला नको की बा आपण त्यांच्यात कमी आहे, म्हणून मी जात नव्हती. पण 2-3 वेळा जाऊन बघितलं, वाटलं की काही तसं नाही आहे, छान वाटलं. मग मंडळात कार्यक्रम सुरू झाले. मग त्या कार्यक्रमापासून म्हटलं अरे आपण पण काहीतरी करायला, आपल्याच बायका आहे, आपणच कोणी नाव ठेवलं तरी आपल्याच बायकांसमोर आहे, असं म्हणून मी सुरुवात केली. आणि कविता अशा छोट्या मोठ्या 4-5 ओळीच्या वगैरे अशा लिहित होती. माझी भाची MBBS ला होती, शेवटच्या वर्षाला. तिला कॅन्सर झाला. तर त्या कॅन्सरनं मग तिची परीक्षा पण संपली, राहून गेली. पण तिची इतकी जिद्द, ती पूर्ण बरी झाली त्यातून आणि शेवटचं वर्ष पण दिलं, MD झाली. मग तिनं असं तिच्या आई वडिलांनी आणि प्राध्यापक होले सरांनी असं ठरवलं की आपण कृतज्ञता सोहळा करू. तिला खूप मदत केली, आर्थिक, सामाजिक, अशी सगळ्या बाजूने मदत केली. हुशार होती. तर मग ती कृतज्ञता सोहळा साजरा केला. तर म्हटलं अरे आपण काहीतरी करूया हिच्यासाठी. मग मी सकाळी 5 वाजता उठली, पेपर दुसऱ्याच्या घरात माझ्या बहिणीकडे गेलेली होती. साहित्य काही मिळालं नाही, पेन दिसला तिथे, वर्तमानपत्राचा पेपर होता, त्याच्यावर कोपऱ्यावर जिथे जागा दिसली तिथे अशी मी 9-10 कडव्यांची कविता केली तिच्यावर. ती तुमची पहिली कविता? ती माझी पहिली कविता.
मग ती त्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये वाचून दाखवली. हा, मग म्हटलं अरे आपल्याला जमली ही. हा. सगळ्यांनी वाह केली, अगदी कौतुक. म्हटलं आता लिहायला काही हरकत नाही. मग त्यात छोट्या छोट्या अशा कविता पण कशी प्रसंगानुरूप बरोबर. अजून की असं काही कुठे कार्यक्रम आहे त्याचं वर्णन हा, अशा करायला लागली. बरं. मग नंतर मंडळात आमचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. हा. मग त्याच्यामध्ये मला लेवा गणबोलीची मला पहिल्यापासून खूप म्हणजे आत्मीयता, जिव्हाळा त्याच्याबद्दल, बहिणाबाईची भाषा. बरोबर. मग मी म्हटलं की आपण लेवा गणबोलीतून लिखाण करायचं. हा, मग मी ते लेवा गणबोलीतून पहिली नाट्यछटा सादर केली, वरणपोळी वांग्याची भाजी. अच्छा अच्छा. अरे आमच्या वा. गावची तुम्ही पंगत, त्याचं वर्णन, नाट्यछट म्हणजे तुम्ही अभिनय पण करत आहात. अभिनय पण. हो. अभिनय पण केलेला आहे. हा. हा. मग आता तुम्ही प्रेक्षकांसाठी कोणती कविता सादर कराल? आता मी एकीचं बळ एकीचं बळ. पहिलं बरं. म्हणजे एकीमध्ये काय शक्ती असते, अच्छा अच्छा. हा. त्याचे फायदे काय काय हा, असतात हा. ते लोकांना पटायला पाहिजे. बरोबर आहे. ते मी ते एकीचे बळ ही कविता सादर करते आहे. चालेल, चालेल. अच्छा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. असंच मी म्हणेल. मी वर्ल्ड विजन संस्था मुंबई या संस्थेची उपाध्यक्षा या पदावर कार्यरत आहे. या संस्थेचे संस्थापक आणि साहित्य क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व प्राध्यापक नागेश विलवडे सरांनी मला ही संधी प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी त्यांची शतशः आभारी आहे. त्या संधीचं सोनं करायचं हेच मी आता माझं ध्येय ठरवलेलं आहे. आता मी माझी पहिली कविता सादर करीत आहे. ते एकीचं बळ. एकीमध्ये काय शक्ती असते हे मी पटवून देते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. शक्तिशाली असते हे एकीचे बळ. शक्तिशाली असते हे असे एकीचे बळ. एकोप्याने केले कार्य तर त्याचे मिळते चांगले फळ. एकोप्याने केले कार्य तर त्याचे मिळेलच चांगले फळ. घेऊन एकच काठी मोडते ती अगदी सहज. घेऊन एकच काठी मोडते ती अगदी सहज. त्याचीच बांधली जर एक मोडी तर नाही मोडणार ती प्रयत्नांती. त्याची बांधली मोडी तर नाही मोडणार ती प्रयत्नांती. एकीमध्ये असते अशी शक्ती. एकीमध्ये असते अशी शक्ती. एका हाताने नाही वाजत टाळी. लाटण्याच्या शिवाय पोळपाटावर नाही लाटता येत पोळी. क्या बात. लाटण्याशिवाय पोळपाटावर नाही लाटता येत पोळी. केले 5 बोट एकत्र तर होते त्याची मजबूत मूठ. केले 5 बोट एकत्र तर होते त्याची मजबूत मूठ. मुठीत असते ताकद बोटांची होते एकजूट. मुठीत असते ताकद बोटांची होते एकजूट. आधी राहत होती एकोप्याने एकत्र कुटुंब पद्धती. आधी राहत होती एकोप्याने एकत्र कुटुंब पद्धती. कामाची होई वाटणी. त्यात कामाची होई वाटणी. एक करायची भाकरी तर दुसरी वाटायची चटणी. क्या बात. एक करायची भाकरी तर दुसरी वाटायची चटणी. एकमेकांच्या सहकार्याने उचलायचे सर्व मिळून भार. एकमेकांच्या सहकार्याने उचलायचे मिळून भार. एकट्याची होते फजिती रात्र थोडी सोंगे फार. एकट्याची होते फजिती रात्र थोडी सोंगे फार. असे ते असते एकीचे बळ फार मोलाचे. असे असते ते एकीचे बळ फार मोलाचे. एकोप्याने होईल जीवन सर्वांचे सौख्याचे आणि आनंदाचे. खूप सुंदर अशा प्रकारची एकीचं बळ पटवून देणारी ही तुमची रचना. खूप खूप धन्यवाद. आता तुम्ही मगाशी लेवा गणबोली. लेवा गणबोली याचा उल्लेख केला होता. हा. तर त्या बहिणाबाई चौधरींच्या माझी दुसरी कविता आहे स्त्री आणि तिचे भावविश्व. हे मी लेवा गणबोलीतून सादर लेवा करत आहे. गणबोली. बाईचं जग म्हणजे तिचं घर, नवरा अन पोरं. बाईचं जग म्हणजे तिचं घर, नवरा अन पोरं. त्याच्याशिवाय तिले काहीच नाही दिसत दुसरं. त्याच्याशिवाय तिले काहीच नाही दिसत दुसरं. त्याच्या अवतीभवती फिरते ते गाणीमानी. त्याच्या अवतीभवती फिरते ते गाणीमानी. नवऱ्याच्या समाधानासाठी सस्ते धसते ती बावलीवाणी. नवऱ्याच्या समाधानासाठी सस्ते धसते ती बावलीवाणी. तिचे स्वतःचं असं काहीच नसतं अस्तित्व. तिचं स्वतःचं असं काहीच नसतं अस्तित्व. कर्तव्य पार पाडावं म्हणून सांभाळते ते दातृत्व आणि मातृत्व. कर्तव्य पार पाडावं म्हणून सांभाळते ते दातृत्व आणि मातृत्व. त्याच्यातच मी तिले समाधान आणि आनंद.
त्याच्यातच मी इथं तिले समाधान आणि आनंद, त्याच्यातून बी वेळ काढीसन पुरे करते ती तिचे छंद, त्याच्यातून बी वेळ काढीसन पुरे करते ते तिचे छंद. घर म्हणजे तिथले वाटतं आपलं जगच आहे सर्व खूप मोठं. घर म्हणजे तिले वाटतं आपलं जगच आहे खूप मोठं. ते चालवयाकरता मात्र राहते ती कर्तव्यनिष्ठ. घरातल्या लोकांच्या सुखातच पाहते तिचं सुख, घरातल्या लोकांच्या सुखातच पाहते तिचं सुख. सर्व पोटभर जेवले की भागते तिची बी भूक, सगळे पोटभर जेवले की भागते तिची बी भूक. सर्व्याही करता राब राब राबते तरी बी ते काहीच नाही थकत, सर्व्याही करता राब राब राबते तरी बी ते काहीच नाही थकत. कोसळले तरी संकटाचं अभय तरी ते नाही डळमळत, कोसळले जरी संकटाचं अभय तरी ते नाही डळमळत. अशीच रमते सदा तिच्या लहानशा भावविश्वात, अशीच रमते ती सदा तिच्या लहानशा भावविश्वात. काहीच नाही हार मानणार ते तिच्या उभ्या आयुष्यात, काहीच नाही हार मानणार ते तिच्या उभ्या आयुष्यात. अशी असते स्त्री कवा देवाऱ्यातला मिनमिनता दिवा, अशी असते स्त्री कवा देवाऱ्यातला मिनमिनता दिवा. तर काही बनते अद्भुत बत्ती, वैसन देते सुवास अन नष्ट होते तवा. स्त्री रूप तू हे कितीतरी कितले सांगावे, अशी आहे ती गृहिणी. स्त्री रूप तू हे कितले सांगवे, कधी असते ती गृहिणी तर कधी सजनाची सजनी, तर कधी असते सजनाची सजनी. तू तर आहे सर्व जगाची माय होते तवा बहीण, तू तर आहे सर्व जगाची माय कवा होते बहीण. सर्वे माणसं उभ्या हयातीत काही ना फेडतील तू एरून, सर्वे माणसं उभ्या हयातीत काही ना फेडतील तू एरून. खूप छान. तुम्ही स्त्री आणि तिचं भावविश्व लेवा गणबोलीमध्ये मांडलेलं आहे. तर लेवांचा मेवा हलका फुलका हे पुस्तक तुमच्या 72व्या वर्षी तुम्ही प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाविषयी काय सांगाल आम्हाला? या पुस्तकात मी सांगितलं की माझी पहिली नाट्यछटा मी वरणपोळी वांग्याची भाजी केली, ते इतकी प्रचंड आवडली सगळ्याले. त्यांनी सगळ्या फेसबुकवर जिकडे तिकडे व्हॉट्सअपवर सगळीकडे ते टाकले, युट्यूबवर त्याचं आलं. मग त्याच्यामुळे ते लोकांना खूप आवडली. सारखे फोन येईल तेच हे अमेरिकेतून तिकडून त्यांचे नातेवाईक इकडे नाट्यछटा करत की बघ हे आपल्याकडची कोणीतरी बाई आहे, ते आमच्या मंडळातल्या बाई म्हणत ते आमचीच आहे, आमच्याच मंडळात सादर केली आहे असं म्हणून. मग आमचा दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होतो. मग दरवर्षी होतो तर ते दरवर्षी म्हणत की प्रत्येक वर्षी आपली एक एक हे करायची. मग ते एक एक धरायला लागलो. मग त्या नाट्यछटा मग मी लिहायला सुरुवात केली. मग त्या अशा संग्रहित केल्या. मग ते सगळे म्हणायला लागले की आता याचं पुस्तक छाप. तर म्हटलं पुस्तक वगैरे काही छापायची माझी काही तशी आहे, पण मग सगळ्यांचा आग्रह झाला. शेजारीच आमच्या प्रेसवाले मिळाले, ते म्हटले मी करून देईल. पण ती लेवा गणबोली त्यांना ती बोलायला तरीच बोलता येते, पण लिहायला खूप कठीण असते. तर मग ते आणि ते शेजारी ब्राह्मण, ती भाषा अगदी म्हणजे विरुद्ध, पण तरी त्यांनी प्रयत्न करून अगदी खूप छान मला दिवसातून ते प्रिंट आउट केलं की मला दाखवायला देत, ह्याच्यात काही चूक आहे का, असं करून त्यांनी ते पुस्तक छापून दिलं. आणि आमच्या याचे समाजाचे एकाच दिवशी एका छताखाली 7 पुस्तकं प्रकाशित झाले तिथे जळगावला. तिथे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यामध्ये तुमचं हे लेवांचा त्याचे प्रकाशन झालं. एक प्रकाशन झालं. तुम्ही असं म्हटलेलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉइंट आहे, जिकडनं तुम्हाला साहित्यात अधिक मिळाला, आनंद तुम्हाला म्हणजे तुम्ही घ्यायला लागला. तर याविषयी काय सांगाल तुम्ही? आता मला एक मुलगा एक मुलगी. बर. मुलीचं लग्न होऊन गेलं, ती सगळी सुखी आनंदात तिच्या घरी सासरी आनंदात नांदते. माझा मुलगा आमचं पण चौकोनी कुटुंब छान होतं अगदी. मुलगा पण सून पण चांगलीच होती. मग त्या मुलाला असा असाध्य आजार जडला की तो डॉक्टर म्हणले या 2-3 लाखामध्ये एक व्यक्तीला असा आजार असतो. तो आमच्या दुर्दैवाने आमच्याच नशिबात आला. मग त्याला असं त्रास त्याने 8-9 वर्ष त्रास काढला तसा, आणि नंतर तो शेवटी गेला. मग गेला तर वयाच्या 41व्या वर्षी.
आता आमचं वय तेव्हा 70 पर्यंत पोहोचलेलं. हो. आता ह्या वयात हा एवढा आघात सोसायला खूप. मग तरी पण आम्ही 1 वर्ष दुःखात काढले जरा, पण दोघांनी मिळून ठरवलं की हो. आता आपण याच्यातून बाहेर पडायचं. सावरायला पाहिजे. आपलं आपण सावरू, एकमेकाला धरून आपण आपलं पुढचं जीवन आपण व्यवस्थित जगू. असं ठरवलं. 1 वर्ष सुखात चांगलं व्यवस्थित गेलं आणि 1 वर्ष 11 महिने झाल्यावर यांचं अचानक हे एका शाळेत जात होते. असे आवड म्हणून. आमच्या लोकांची शाळा होती तिथे देखरेख काही हे करा ते करा असं करत होते. 26 जानेवारी झेंडावंदन होतं. हे म्हणले मी झेंडावंदन करायला जातो. झेंडावंदन करायला गेले. रिक्षातून उतरले का त्या रिक्षात उतरताना त्यांना चक्कर आली का रिक्षाने धडक दिली का काय ते कोणालाच काही कळलं नाही. अरे बाप. मग त्यांना त्यांच्याजवळच एक आमचाच माणूस उभा होता. त्यांनी फोन नंबर त्या रिक्षावाल्याने सांगितलं की त्यांनी पहिलाच नंबर त्याचा होता. तो त्याला फोन केला. तर तो म्हटलं की अरे हे तर काका कसे काय पडले. मग त्यांनी माझ्या मुलीला फोन केला. मग माझ्या मुलीने मला केला. त्या दिवशी आमच्या सोसायटीचं हे होतं 26 जानेवारीचं हे. तर मी मोबाईल माझा घरात, फोन वाजवायचं काही नाही. मग मी वर आल्यावर माझा पुतण्या मला बोलवायला लागला की काकांना ॲडमिट केलं आहे, तू चल लवकर. तर म्हटलं अरे कसं काय ना, मी फोन करते तर म्हटलं कोणीतरी दुसरा माणूस बोलतो आहे. म्हटलं आपल्या सोसायटीचं फंक्शन सुरू झालं आहे, तुम्ही लवकर या घरी. तर म्हटले अहो येताय. तर म्हटलं फोन यांचा आणि दुसरा माणूस बोलतो आहे, काय आहे काही कळेना. तर म्हटलं जाऊ द्या असेल येतील. मग मी गेली हॉस्पिटलला. तर ते म्हणले मला उठताच येत नाही. ते त्यांच्या मानेच्या मणकेला मार लागला. तर खाली कमरेपासून खाली त्यांचं सेन्सेशन गेलं. मग तर माझी मुलगी ते मी कॅन्सर झाला सांगितलं. ती KMला MD डॉक्टर आहे. ती म्हणली की आता आपण मामांना KMला नेऊ. KMला नेलं. ती होती म्हणून सगळी सिनियर होती ती, त्याच्यामुळे सगळी व्यवस्था झाली. आणि आता डॉक्टर ऑपरेशन खूप छान डॉक्टर होते तिथले. ते ऑपरेशन अगदी सक्सेस होईल म्हणत. ऑपरेशन आता दुसऱ्या दिवशी होईल. त्या दिवशी ते सेव्ह करायला येतात. त्याला काही कल्पना नाही की काय की मान हलवायची नाही. त्यांनी हे त्याच्याशी बोलत होते. मी आता उद्या माझं ऑपरेशन आहे, मी चांगला होईल, चालतच घरी जाईल. एवढी त्यांची विल पॉवर होती. त्यांनी ते दाढी करता करता त्यांची मान फिरवली. ती मान फिरवली तर डोळे फिरवून दिले त्यांनी आणि कोमात गेले. तेव्हापासून मग ते कोमात गेले. 4 दिवस राहिले. काही हालचाल नाही, काही डोळे किंवा तरी असे किलकिले करत ते त्यांच्या ह्याच्यातच असतील, पण आपल्याला वाटे की बघताय. आणि असं करून 4थ्या दिवशी मग गेले. म्हणजे मग मुलगा गेला. म्हणजे माझा तुम्हाला हा आधार हे गेला. त्याच्यामुळे मला तेव्हापासून मग मी या क्षेत्रात जास्त इन्व्हॉल्व झाली. म्हणजे आता तुमचं साधारण वयाचं 78वं वर्ष चालू आहे. हां. आणि ह्या 78 वर्षात तुम्हाला साधारणपणे 30 पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित आहात. हो. त्यामध्ये लेवा भातृमंडळ पिंपळे सौदाकर यांच्याकडून तुम्हाला काव्य पुरस्कार आहे. महाराष्ट्र लेवा पाटीदार आहे किंवा अक्षरमंच साहित्य आहे, तिकडनं तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय कला क्रीडा सांस्कृतिक अकादमीचा तुम्हाला असे अनेक शब्दगंध आहे. कवी पाखरू संस्थेतर्फे पंढरीची वारीसाठी तुम्हाला पुरस्कार आहे. अशा अनेक पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित आहात. आणि आजही तुम्ही जरी वयाच्या 78 वर्ष तुम्ही आता आहात, तरी पण तुमचा जो उत्साह आहे तो तरुणाला लाजवेल असा आहे. तर तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि मग तुम्ही आता प्रेक्षकांसाठी कोणती रचना सादर करणार आहात? बहिणाबाईची आमची लेवा गणबोलीचीच कविता आहे ती. हां. आज तर आहे तारीख जुलैची 19. आज तर आहे तारीख जुलैची 19. लय भारी आहे आजचा सोनियाचा दिस. लय भारी आहे आजचा सोनियाचा दिस. आमच्या लेवा पाटलाच्या शानसाठी, आमच्या लेवा पाटलाच्या शानसाठी, आपल्या लेवा गणबोलीच्या पेरमापोटी, आपल्या लेवा गणबोलीच्या पेरमापोटी. माही लेवा गणबोली आहे तशीच न्यारी. माही लेवा गणबोली आहे तशीच न्यारी. सर्व्या भाषाईतून तर आहे ते लय भारी. सर्व्या भाषाईतून तर ते आहे लय भारी. ते तर खानदेशात आसोद्यामध्ये जलमली. ते तर खानदेशात आसोद्यामध्ये जलमली. आता सर्व्या जगातच पसरली अन सर्वेले भावली.
आता तर सर्व जगातच पसरली आणि सर्वेले भावली. वा. बहिणाबाईनं केला कविता रचाचा श्री गणेशा. बहिणाबाईनं केला कविता रचाचा श्री गणेशा आणि आपल्याला बी दाखवली दिली त्यांची नई दिशा. आणि कवितेची. आपल्याला बी दाखवली दिली हम्म. त्याची नई दिशा. बहिणाबाईनं केली सुरुवात लेवा गणबोलीतून कविता लिहाले. बहिणाबाईनं केली सुरुवात लेवा गणबोलीतून कविता लिहाले. म्हणी म्हटलं आपण बी लिहू त्याचा वारसा पुढे न्यायले. म्हणी म्हटलं आपू बी लिहू त्याचा वारसा पुढे न्यायले. आपली भाषा आहे लेवा गणबोली. आपली भाषा आहे लेवा गणबोली. आहे ते सीधी साधी मराठमोळी. आहे ते सीधी साधी मराठमोळी. ऐकायला येतं ते लागते गहिरीच गोड. पण लिहिणाराची मात्र मोडते चांगलीच खोड. ऐकायला येतं ते लागते गहिरीच गोड. पण लिहिणाराची मात्र मोडते चांगलीच खोड. चांगली खोड. कोणते म्हणते सबत बसता कोपऱ्यात ऋषी सण. कोणते म्हणते सबत बसता कोपऱ्यात ऋषी सण. पुढे आण्याले लय विचार करना पडतो डोकं खुपसी सण. पुढे आण्याले लय विचार करना पडतो डोकं खुपसी सण. माही लेवा गणबोली लाखात आहे अशी देखणी. माही लेवा गणबोली लाखात आहे अशी देखणी. लिहायले बसलं की अशी झरझर फिरते लेखणी. लिहायले बसलं की अशी झरझर फिरते लेखणी. माया लेवा गणबोलीवर लय भरते मी भारी. माया लेवा गणबोलीवर लय भरते मी भारी. नजर न लागो कोणाची म्हणे ओवायते मी मीठ मोहरी. नजर न लागो कोणाची म्हणे ओवायते मी मीठ मोहरी. माही लेवा गणबोली आहे खानदेशाची शान. माही लेवा गणबोली आहे खानदेशाची शान. तिचा वाटे आम्हाला लय लय अभिमान. तिचा वाटे आम्हाला लय लय अभिमान. माही लेवा गणबोली कशा लेवायच्या फेट्याईले खोचला तुरा. माही लेवा गणबोली कसा लेवायच्या फेट्याईले खोचला तुरा. अशा माया लेवा गणबोली माया मानाचा मुजरा. वा वा, खूप छान. अशा खूप माया छान. लेवा गणबोली खूप छान, खूप छान. अशा माया लेवा गणबोली माया मानाचा मुजरा. म्हणजे लेवा गणबोलीवरती खूप तुम्ही प्रेम करत आहात आणि त्याचं हे एक उत्तम सादरीकरण तुम्ही केलेलं आहे. तर आणखी ही जी आपले प्रेक्षक मंडळी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने आपलं आयुष्य तुम्ही जगलं पाहिजे. एक आपला जीवन प्रवास असा आहे की तो एका श्वासाचं अंतर आहे. जीवन म्हणजे अगदी बरोबर. पाण्याचा बुडबुड आहे. हो हो. केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. आता आपण बोलतोय एकत्र बसलोय पुढच्या क्षणी काय होईल आपण काहीच सांगू काही शकत सांगू नाही. शकत नाही. म्हणून ते म्हटलंय की जीवन एक प्रवास श्वासाचं अंतर आहे. ते एक कविता मी आता तुमच्या पुढे सादर करते. जीवन एक प्रवास. जीवन आहे एका श्वासाचं अंतर. जीवन आहे एका श्वासाचं अंतर. जीवन आहे एक प्रवास. जीवन आहे एक प्रवास. जन्माला येऊन मृत्यूपर्यंत असणारा जगण्याचा ध्यास. जन्माला येऊन मृत्यूपर्यंत असणारा जगण्याचा ध्यास. जीवनाच्या प्रवासाचे 3 टप्पे. जीवनाच्या प्रवासाचे आहे 3 टप्पे. बाळपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ. बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ. जणू अशी जीवनाची सकाळ दुपार संध्याकाळ. जणू अशी जीवनाची सकाळ दुपार संध्याकाळ. बालपणाचा प्रवास खूप असतो मजेचा. बाळपणाचा प्रवास खूप असतो मजेचा. प्रौढपणी असते जबाबदारी आणि कष्ट. प्रौढपणी असते जबाबदारी आणि कष्ट. जेव्हा होते काया गलित गात्र तो वृद्धापकाळ मात्र वाटे क्लिष्ट. जेव्हा होते काया गलित गात्र तो वृद्धापकाळ मात्र वाटे क्लिष्ट. जगू आनंदे हेच असो मनी वाटे व्हावा जीवनाचा प्रवास सुखाचा. जगू आनंदे हेच असो मनी वाटे व्हावा जीवनाचा प्रवास सुखाचा. जगावे निस्वार्थी कशाची न धरावी आस मार्ग धरावा परोपकाराचा. जगावे निस्वार्थी कशाची न धरावी आस मार्ग धरावा परोपकाराचा. मार्ग धरावा परोपकाराचा. असतात प्रवासात खाच खळगे सुखदुःखाचे. असतात प्रवासात खाच खळगे सुखदुःखाचे. होय. पार करावे ते आनंदाने सुखदुःख वाटावे एकमेकासंगे. सुखदुःख वाटावे एकमेकासंगे. पार करावे ते आनंदाने सुखदुःख वाटावे एकमेकासंगे. चालतच राहावी
जीवनाची वाट उमटवाव्या पाऊल खुणा. चालतच राहावी जीवनाची वाट उमटवाव्या पाऊल खुणा. पुसून द्यावा आठवणी आनंद मिळेल दुगुणा. पुसून द्याव्या त्याच्या आठवणी आनंद मिळेल दुगुणा. प्रवासाच्या या वाटेवर भेटती अनेकविध वाट सरू. प्रवासाच्या या वाटेवर भेटती अनेकविध वाट सरू. लहान मोठे फसवे हसवे पापी पुण्यवान कोणी पाप भिरू. लहान मोठे हसवे फसवे पापी पुण्यवान कोणी पाप भिरू. प्रवास जेव्हा होतो सुरू लिहावे प्रवास वर्णनाचे पहिले पान. प्रवास होतो जेव्हा सुरू लिहावे प्रवास वर्णनाचे पहिले पान. भरता भरता पूर्ण होते डायरी श्वास संपता भरते शेवटचे पान. असा हा जीवन प्रवास हिशेब त्यात नसावा. असा हा जीवन प्रवास हिशेब त्यात नसावा. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे कसा सुखकर होईल आपणच आपण ठरवा. कसा सुखकर होईल आपणच आपण ठरवा. धन्यवाद. खूप खूप छान अशा प्रकारची ही जीवन एक प्रवास ही रचना आपण सादर केली. तुमची ही जी कविता आहे ती तत्वज्ञान, जीवनाचं तत्वज्ञान, अनुभव यांनी ओतप्रोत अशा प्रकारे भरलेली कविता आहे. आणि खूप हृदयाला भावणारी अशी कविता आपण या ठिकाणी आमच्या या रेडिओ FTI 90.4 या रेडिओ स्टेशनवरती येऊन सादर केली. प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्ही म्हणजे सुमारे 78 वर्षांचा हा तुमचा जो प्रवास जो आहे तो एखाद्या तरुणाला लाजवेल अशा उत्साहामध्ये तुम्ही या ठिकाणी उलगडून दाखवलेला आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रकारचं हे जे दुःखाचं वातावरण त्यांच्या म्हणजे रस्त्यावर असताना सुद्धा ते हसत हसत त्या दुःखाला सामोरे गेलेले आहे. आणि त्यातून पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी ती भरारी घेतलेली आहे. तर तुमचं जी काही उत्साह आहे हा उत्साहच या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. मला काही 1-2 ओळी काही कवींच्या या ठिकाणी आठवत आहेत की घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता. घायाळ सावलीसाठी जो मागे वळला होता. मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला. मी त्याच्या मधला येशू प्रत्यक्ष पाहिला होता. शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला. शब्दांच्या मागावरती जो विणतो सुंदर शेला. तो कबीर कवितेसाठी आतून फाटला होता. हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली. हे सूर्यफूल दुःखाने पाहते असे का खाली. याचीच लागून चिंता वर सूर्य थांबला होता. याचीच लागून चिंता वर सूर्य थांबला होता. तर तुमचं हे जे काही साहित्य प्रवास आहे तर त्या सूर्याला सुद्धा तुमची चिंता आहे म्हणून तो तुम्हाला साहित्याच्या रूपाने सतत भेटत आहे, प्रकाश दाखवत आहे आणि तुम्ही त्या मार्गावरती दृढ निश्चयाने चालत आहात. तर खूप खूप आभार व्यक्त करतो की आज आपण या ठिकाणी या रेडिओ FTI चॅनल वरती आलेला आहात आणि प्रेक्षकांसाठी या सुंदर कविता सादर केलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. मी एक सांगू शकते की लिखाणाला साहित्याला वयाची शिक्षणाची अट नसते. तसं पाहिलं तर शिक्षण पण माझं खूपच कमी आहे. बहिणाबाई निरीक्षर होत्या तरी त्यांनी कविता लिहिल्या. माझं शिक्षण कमी आहे तरी मी साहित्यात बऱ्यापैकी पुढे आली आणि 60व्या वर्षापासून सुरुवात केली. आता काही म्हणतात की आता एवढं वय झाल्यावर काय लिहायचं, काय साहित्यात जायचं, काय कविता करायच्या. पण तसं काही नसतं. साहित्याला वयाची शिक्षणाची कशाची अट नसते. सगळ्यांनी अगदी त्याच्यात भरभरून पुढे जायचं, लिखाण करत राहायचं, आपली लेखणी चालवत राहायची आणि आपला जीवन प्रवास सुखाचा करत राहायचा. खूप खूप छान अशा प्रकारे मला ही संधी मिळाली त्याबद्दल मला खूप खूप आनंद झाला की मला खरंच माझ्यासाठी हा दिवस खूप खास आहे. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे या सर्वांच्या आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, आपण आताच साहित्यिका लीला काकू यांच्या कविता आपण ऐकलेल्या आहेत. तर आता या ठिकाणी आपली रजा घेण्याची वेळ झालेली आहे. जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामधून आपण त्यांच्या कविता ऐकल्या. पुन्हा एकदा आपण याच कार्यक्रमामध्ये पुढील नवीन साहित्यिकांना भेटूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा तुमचा आमचा आपला सर्वांचा लाडका रेडिओ FTI. धन्यवाद.
श्रोते हो, आत्ताच आपण कवयित्री लीला प्रभाकर गाजरे यांच्यासोबत प्राध्यापक, कवी, लेखक नागेश हुलवळे यांनी साधलेला संवाद ऐकत होता. श्रोते हो, आता मात्र वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. लगेचच परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद. रेडिओ FTII तुमचं चॅनेल तुमचं व्यासपीठ.